नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी अमोल भालेराव तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो. तो सुविचार व विचार तुमचे जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, जीवनात शत्रू होण्यासाठी भांडण होणेच आवश्यक नसते बांधवांनो, तर स्वतःच्या हितासाठी व समाजाच्या हितासाठी कार्य केले की माणसाला विरोधक तयार होतात आणि विरोधक तयार झाले की एकमेकांसोबत वाद होण्याची दाट शक्यता असते. जीवनात शत्रू होण्यासाठी भांडण होणेच आवश्यक नसते बांधवांनो, तर स्वतःच्या हितासाठी व समाजाच्या हितासाठी कार्य केले की माणसाला विरोधक तयार होतात आणि विरोधक तयार झाले की त्यातून माणसाचे भांडण होण्याची दाट शक्यता असते बांधवांनो. उदाहरणार्थ, एक गाव होतं. त्या गावामध्ये एक उच्च शिक्षित तरुण राहत होता. उच्च शिक्षित तरुण राहत होता. त्यांना तो मोठ्या शहरातून असं पदवीचं शिक्षण घेऊन गावाकडे आल्यानंतर त्यांना त्याचं वय झालं, परंतु तो स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. परंतु काही कारणास्तव त्याला नोकरी लागली नाही. परंतु त्यांना असं वाटलं की आपण स्पर्धा परीक्षेत आपल्याला लागली नाही, परंतु आपण समाजाच्या हितासाठी काहीतरी करावं. म्हणून तो समाजातील राजकारणाकडे लक्ष देऊ लागला. राजकारणाकडे आणि समाजकार्यावर राजकारणाच्याकडे लक्ष देऊ लागला आणि सहभागी होऊ लागला. असं सर्व काही करू लागला. त्या गावाचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते होते. ते सुद्धा ते करत होते, परंतु त्यांना ही गोष्ट खटकली. बाबा, गावातील राजकारणाकडे समाजकार्याकडे लक्ष देतो, पुढे चालून भविष्यात हे आपल्यापेक्षाही वरचढ होऊ शकतो आणि आपल्याला हे होऊ शकतो, असं त्या दुसऱ्या पार्टीला असं वाटलं की हा आपल्या वरचढ जाऊ शकतो. म्हणून याच्या विरोधात त्यांनी कारस्थान रचण्याची सुरुवात केली. म्हणजे याला बदनाम करण्याची सुरुवात केली. यांना बदनाम करण्याचं कसं करता येईल असे करण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्यांना बदनाम सुद्धा केले. याला बदनाम केलं आणि बदनाम करून पुढे चालून त्याच निवडून आला आणि हे पडला. याची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची होती. आर्थिक परिस्थितीमुळे याच्याजवळ पैसा आला होता. हा पैसा याच्या सामाजिक व राजकीय सहभाग घेतल्यामुळे याला समाजाने काय केलं, उभं केल्यामुळं हे केलं आणि ते दुसऱ्याला हे केलं. ते माणूस पण उभा राहिला, तर हा पडला आणि तो निवडून आला. याची जी आर्थिक परिस्थिती होती ती याच्या धनदौलत होती सगळी गेली आणि याचं कुटुंब रस्त्यावर आलं. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनींनो फक्त एवढंच की जीवनात माणसाला शत्रू होण्यासाठी भांडण होणेच आवश्यक नसते, तर स्वतःच्या हितासाठी व समाजाच्या हितासाठी जर कार्य केले तर मात्र असे शत्रू होऊ शकतात. म्हणून अशा शत्रूपासून सावधान राहा, नसता असं माणसाचं भविष्य खराब होऊन जीवनात सुद्धा सत्यानाश होण्याची दाट शक्यता असते बांधवांनो. एवढ्यासाठी मला सांगायचं, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं मला तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचंही काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचारमंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एवढंच एकाने मला सांगायचं. धन्यवाद पुन्हा टाकल्याबद्दल.